असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांच्याकडनं हा आता नवा युक्तिवाद केला जातोय। परिच्छेद 10(1) ब चा आता उल्लेख केला जातोय आणि यानुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। पुन्हा एकदा सिब्बल यांच्याकडनं राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मूळची फूट पडलेली आहे ती राजकीय पक्षामध्ये नाही तर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं केला जातोय। सादिक अली प्रकरण आमच्यापासून पूर्ण वेगळं आहे कारण ते फक्त राजकीय पक्षातल्या फुटी संदर्भातला आहे आणि आमचा मुद्दा हा विधिमंडळ पक्षाचा असं या ठिकाणी सिब्बल यांनी म्हटलंय। परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असा उल्लेख असा युक्तिवाद जो आहे तो सिब्बल यांच्याकडून सध्या केला जातोय। आमदार अपात्रतेबाबत सादिक अली प्रकरणाचा उल्लेख जो आहे तो आता कोर्टामध्ये केला जातोय आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी युक्तिवाद आहे। सादिक अली केसमध्ये राजकीय फूट जी आहे ती होती, इथे विधिमंडळ पक्षामध्ये फूट असल्याचं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे। त्यांचा मुद्दा राजकीय होता असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल म्हणतायत आणि परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी युक्तिवादादरम्यान सांगितली आहे। सिब्बल यांच्याकडनं आता राजकीय पक्ष वेगळा विधिमंडळ पक्ष वेगळा या संदर्भामध्ये युक्तिवाद सुरू आहे। परिच्छेद 10 चा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला आणि यानुसार सिब्बल यांनी परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं म्हटलेलं आहे। परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या कोर्टासमोर मांडली आहे। सादिक अली प्रकरण हे आमच्यापासून पूर्णपणे वेगळं असल्याचं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान या ठिकाणी नमूद करतात। त्यांचा मुद्दा राजकीय पक्षाचा, आमचा मुद्दा विधिमंडळ पक्षाचा असल्याचं सिब्बल हे म्हणतात। सादिक अली प्रकरणामध्ये दोन्ही बाजूनं महत्त्व दिलं असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। सविस्तर बघितलं तर एका परिच्छेदानुसार उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि इथे मात्र विधिमंडळ पक्षातच फूट असल्याचं सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी कोर्टामध्ये सांगितलं जात आहे। सादिक अली प्रकरणात राजकीय पक्षामधल्या फुटीबद्दलचा उल्लेख असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं। इथे मात्र विधिमंडळ पक्षामध्ये फूट आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्षातील सदस्य हे राजकीय पक्षाचा भाग असतात मात्र राजकीय पक्षाचा सदस्य हा विधिमंडळाचा भाग असेलच असं नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांनी असं म्हटलं की विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष हे चुकीचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे। परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल म्हणतात। परिच्छेद 10 चा उल्लेख या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातोय आणि सिब्बल यांच्याकडून या अनुषंगाने युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। शिंदेना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाऱ्यांना दिली असा युक्तिवाद सिब्बल यांनी या ठिकाणी केलेला आहे। शिंदे 2018च्या घटनेनुसार नेते, आमदार आणि मंत्री झाले असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। आमदार मंत्री झाले आणि घटनेवर प्रश्न उपस्थित करतात असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। आता परिच्छेद 10 चा उल्लेख या ठिकाणी केला जातो आणि परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी कोर्टात सांगितली। विधिमंडळ पक्षामधील सदस्य हे राजकीय पक्षाचा भाग असतो मात्र राजकीय पक्षाचा सदस्य हा विधिमंडळाचा भाग असेलच असं नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। अध्यक्षांनी असं म्हटलं की विधिमंडळ पक्ष तोच राजकीय पक्ष हे चुकीचं आहे आणि असं म्हणणं म्हणजे परिच्छेद 10 ला धरून नाही असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। विधिमंडळामध्ये फूट म्हणजे पक्षामध्ये फूट नाही असं सातत्यानं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान सांगितलं जात आहे आणि आता परिच्छेद 10 चा उल्लेख या ठिकाणी केला जातोय। परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी कोर्टामध्ये सांगितलेली आहे। परिच्छेद 10(1) ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलत आहे। एकूणच राजकीय पक्ष आणि त्यानंतर विधिमंडळ पक्ष यामधला फरक देखील सिब्बल या ठिकाणी सांगत आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक उमेदवार हा उमेदवारी अर्ज भरताना AB फॉर्म भरतो। A फॉर्म जसा महत्त्वाचा आहे तसा B फॉर्म हा पक्षासाठी देखील महत्त्वाचा आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। तसंच विधिमंडळातल्या नियुक्त्या देखील मूळ राजकीय पक्षाच्या नेतृत्वाकडनं केल्या जातात। आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे। परिच्छेद 10 नुसार सिब्बल यांनी राजकीय पक्षाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे
आणि आमदार म्हणजे पक्ष नाही असा युक्तिवाद आता सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आमदार अपात्रतेसंदर्भात युक्तिवाद सिब्बल हे करतायत. विविध दाखले त्यांच्याकडून या ठिकाणी दिला जात आहेत. परिच्छेद 10चा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.